अवतार मेहरबाबांना वंदून आपल्यासमोर सादर करीत आहोत श्रीयुत वसंत महादेवराव जळीत यांची स्वल्परूपी जीवन ओळख। आपल्या जीवनातील विविध पैलू म्हणजे सांगीतिक, पारिवारिक, आध्यात्मिक आणि सांसारिक वाटचालीचे हे एक चित्र सादरीकरण। आपले वडील स्वर्गीय श्री महादेवराव जळीत हे आपले संगीताचे स्रोत। त्यांच्याच अथक परिश्रमाने आणि दृढ निश्चयाने आपल्याला संगीताचा वारसा मिळाला। आपल्या वडिलांचे गुरु व गुरुबंधू श्री बाबूलालजी महाराज आणि पंडित व्ही जी जोग यांनी पावलोपावली वडिलांना सर्व प्रकारे मदत केली आणि त्यांच्या सांगीतिक वाटचालीस सदैव प्रोत्साहन दिले। आपल्या वडिलांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी आई वडिलांना प्लेगच्या साथीत गमावले। त्यामुळे कोवळ्या वयातच स्वतःची व धाकट्या बहिणीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली। अशा सर्व कठीण परिस्थितीचा त्यांनी कणखरपणे सामना करत बहिणीला वाढवले। तसेच स्वतःही कला व शिक्षण क्षेत्रात सचोटीने पुढे वाटचाल केली। आपली आई स्वर्गीय विमलताई जळीत हिने वडिलांना आयुष्यभर अचूक साथ देत मुलांनाही घडवले। आपण स्वतः बहीण सौ कमलताई भोंडे आणि भाऊ श्री विनायक जळीत तिघांनीही लहानपणापासूनच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले। घरातच संगीताचे वातावरण असल्याने 3ही प्रहर त्यांच्या कानावर शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले। पण पुढे खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध रीतीने शिक्षण सुरू झाले, ते म्हणजे वडिलांच्या सरस्वती संगीत विद्यालयाच्या स्थापनेनंतर। येथे आपण इतर मुलांसोबत शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले आणि जन्म झाला आपल्यातील कलाकार वृत्तीचा। वडिलांकडून शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाचे मार्गदर्शन होत असतानाच शास्त्रीय संगीतासोबतच आपण स्वतःच्या सर्जनशीलतेने सुगम, नाट्य आणि वारकरी संगीताच्या छटांचाही अभ्यास सुरू केला। आपले वादन चहूबाजूने प्रगल्भ होऊ लागले आणि सूरसिंगार संसदतर्फे आयोजित कलके कलाकारमध्ये आपल्याला व्हायोलिन वादनातील उल्लेखनीय यशाबद्दल सूरमणी हा खिताब बहाल करण्यात आला। त्यानंतर संगीताचा प्रवास वेगाने सुरू झाला आणि बऱ्याच चाहत्यांची पोचपावती वाहवा, टाळ्या व सत्कारांमार्फत मिळू लागली। भारताच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपती भवनातही त्यांना विशेष निमंत्रित म्हणून व्हायोलिन वादनाची संधी मिळाली। अनेक गौरवपत्र आणि पुरस्कारांसह आपल्या संगीत कौशल्याचे कौतुक होऊ लागले। विविध वृत्तपत्रांनीही आपल्या गायन आणि वादनाच्या वाटचालीची पदोपदी दखल घेत शाबासकीची थाप दिली। अशा अनेक वर्तमानपत्रातील काही कात्रणं तुमच्या समोर आहेत। हल्लीच प्रकाशित झालेला लोकसत्ता विदर्भ रंगमधील 4थ्या पिढीतही स्वरसाधना हा लेख तर आपल्या संगीत प्रवासाच्या सर्व पैलूंना स्पर्श करत जातो। स्वतंत्र व्हायोलिन वादन, जुगलबंदी, साथ संगत, गायन, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत, भक्ती संगीत अशा अनेक संगीत प्रकारांना सहज आत्मसात करत आपण आपल्या नाविन्यपूर्ण सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली। अनेक कार्यक्रमात आपण सादरीकरण केले, पण खरी मैफल होते ती अगदी घरगुती, आपल्या संगीतप्रेमी मित्रांबरोबरच। तिची सर खरंच कुठल्याही मैफलीला येत नाही। आता आपण बघूया काही निवडक सादरीकरणांची माहिती। सादरीकरण गायन, अखिल भारतीय गझल संगीत संमेलन, निसर्ग गीते, धडपड व्यासपीठ, राज्य पातळीवरील शिक्षक कार्यशाळेतही सादरीकरण आणि गीतमंच प्रकल्पाचे नियोजन, पुणे व नागपूर आकाशवाणीवर निसर्ग गीतांचा कार्यक्रम,
निसर्ग गीते बालचित्रवाणी पुणे दूरदर्शनवर सादर। अमरावती येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही विशेष सादरीकरणाचा सन्मान प्राप्त झाला। आता वळूया वायोलिन वादनाच्या विशेष कार्यक्रमांकडे। आपले राष्ट्रपती भवनातील विशेष सादरीकरण, सूरसिंगार संसद प्रस्तुत कलके कलाकारमधील सादरीकरण, स्वामी हरिदास संगीत संमेलन आणि जागतिक मराठी अकादमीतील सहभाग व सादरीकरण, संगीत कलोपासक मंडळ, स्वरवंदना आणि नादांकित अनुक्रमे अमरावती, आर्वी आणि वर्धा येथील सादरीकरण सन्मान, तसेच MRS अकादमी काटोल, पंडित श्रीधर पारसेकर स्मृती समारोह नागपूर याखेरीज सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विशेष सादरीकरण झाले। सादरीकरण 7 संगत, मानसून संगीत संमेलन कलकत्ता, कल्याण गायन समाज, संगीत प्रेमी मंडळ, पंडित केशवराव भोसले संगीत सभा कोल्हापूर, अखिल भारतीय गंधर्व मंडळ, शाकुंतल उत्सव मुंबई, पंडित शंकरराव प्रवर्तक स्मृती समारोह इत्यादी ठिकाणी आपण अनेक कलाकारांना मधुर साथ संगत केली। याशिवाय अनेक दिग्गज आणि नामांकित कलाकारांना त्यांच्या उपस्थितीत व्हायोलिनवर साथ संगत करण्याचा योग आपणाला आला। त्यापैकीच किशोरीताई आमोणकर, सुश्री सविता देवी, सुमनताई चौधरी, पंडित भैयासाहेब देशपांडे, पंडित प्रभाकरराव खर्डेनवीस, पंडित मनोहरराव कासलीकर, सौ कमलताई भोंडे, उस्ताद निशाद खान, चारुदत्त आफळे, मंजुषा कुलकर्णी इत्यादी प्रस्थापित आणि नामांकित कलाकारांसोबत वादन करून सर्वांनाच आपण मंत्रमुग्ध केले। गायन वादनातील सादरीकरणाबरोबरच आपल्या सांगीतिक जीवनातील काही यशाचे टप्पेही महत्त्वाचे आहेत। भारतीय शास्त्रीय संगीत व्हायोलिनमध्ये MA BEd, संगीत विशारद गायन कलेत, संगीत अलंकार व्हायोलिनमध्ये B हाय श्रेणी कलाकार ऑल इंडिया रेडिओतर्फे बहाल, सूरमणी हा खिताब सूरसिंगार संसद मुंबईतर्फे बहाल, गौरवपत्र महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे, तज्ञ प्रमाणपत्र पंडित VG जोग आणि माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्याकडून गौरवपत्राने सन्मानित। त्याचप्रमाणे प्रमाणपत्र नाट्यकला महोत्सव, संगीत सेवा पुरस्कार जय महाकाली शिक्षण संस्था, प्रमाणपत्र हुंकार विदर्भाचा सांस्कृतिक महोत्सव नागपूर, जीवन गौरवपत्र आम्ही वर्धेकर जीवन गौरव समारोह समिती वर्धातर्फे, प्रमाणपत्र कलाविष्कार मंडळ आणि सत्कारपत्र संस्कार भारती वर्धातर्फे, असे अनेक मान सन्मान आणि गौरवपत्र आपणास बहाल करण्यात आले। आजवर आपण यशाची अनेक शिखरे गाठली आहे आणि अजूनही अनेक शिखरांना स्पर्श करण्याची जिद्द आणि तयारी आपल्यात आहे। आजवरची आपली संगीताची यशस्वी वाटचाल शक्य झाली ती म्हणजे आपल्या पाठी भक्कम उभ्या असलेल्या कौटुंबिक आधारामुळेच, विशेषतः पत्नी सौ कांचनताई वसंत जळीत यांच्या त्याग, निष्ठा आणि आधारामुळेच। त्यांच्याच व्यवहार कुशलतेमुळे आपणाला दैनंदिन जीवनातील व्यवहारी जगापासून विलग होऊन संगीत साधनेवर लक्ष केंद्रित करता आले। सुरांची साधना अविरत चालू होतीच, पण खरा ताल सांभाळला तो कांचनताईने। तिने घराची आणि सुरांची लय कधीच चुकू दिली नाही। संपूर्ण परिवारातील प्रत्येकानेच आपल्या या सांगीतिक वाटचालीत आपणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात मदत केली आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्यानेच आज आपण हे अढळ स्थान मिळवू शकलात। आज वयाच्या 65व्या वर्षपूर्तीनिमित्त आम्हा सर्वांकडून आपणाला खूप खूप शुभेच्छा। पुढील आयुष्यात आपल्याला उत्तम आरोग्य आणि अधिक उदात्त संगीतमय जीवन लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो।